6 जून 1674 रायगडावर एका नव्या युगाची पहाट झाली. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द आणि लाखो मावळ्यांचे स्वप्न साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे अधिकृत छत्रपती बनले. राज्याभिषेकाचा हा सोहळा इतिहास बदलणारा होता. पण या सोहळ्यासाठी प्रचंड पैसा आणि संसाधने खर्च झाली होती. आता नवनिर्मित स्वराज्याला आर्थिक बळकटीची गरज होती. पैसा हवा होता, धन आवश्यक होतं. पैसा जमविण्यासाठी काय करावं हा विचार सुरू होता. तेवढ्यात एक युक्ती पुढे आली. आपल्या महाराजांनी राज्याभिषेकाला खर्च झालेला सगळा खजिना अवघ्या 1 महिन्यात वसूल केला. थेट मुघल सुभेदाराला लुटून राज्याभिषेकाचा सगळा खर्च अगदी व्याजासह वसूल केला आणि तोही एकही थेंब रक्त न सांडता. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. स्वराज्याच्या कोणत्याही मावळ्याला साधं न खर्चटताही महाराजांनी 1 कोटीहून आणि 200 अरबी घोडे मिळवले. आज आपण इतिहासामधल्या याच एका अद्भुत आणि थरारक मोहिमेची गोष्ट पाहणार आहोत. या मोहिमेने औरंगजेबाच्या सर्वात गर्विष्ठ सरदाराला वेडा बनवलं आणि मराठी भाषेला एक कायमची म्हण दिली. ती म्हण होती, येड घेऊन पेडगावला जाणं. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. महाराजांचा राज्याभिषेक हा काही सामान्य सोहळा नव्हता. 32 मनाचा सोन्याचा सिंहासन, हजारो ब्राह्मणांचे भोजन, देश विदेशातून आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार आणि कित्येक वर्षांच्या युद्धानंतर सैनिकांना दिलेली बक्षिसे. इतिहासकारांच्या मते या ऐतिहासिक सोहळ्यासाठी लाखो होन खर्च झाले होते. राजे छत्रपती तर झाले, पण आता स्वराज्य वाढवायचं आणि स्वराज्यात सुखसमृद्धी आणायचं मोठं दिव्य होतं. शिवाय मुघल आणि आदिलशहाचं संकटही होतं. युद्ध जिंकण्यासाठी स्वराज्याचं सैन्य वाढवण्याचीही गरज होती. नवीन किल्ले बांधायचे होते, म्हणजेच खजिना पुन्हा भरणं ही तातडीची गरज होती. पण महाराजांची नीती स्पष्ट होती. प्रजेवर कराचा 1 पैशाचाही बोजा टाकायचा नाही. मग पैसा येणार कुठून? महाराजांची नजर गेली मुघलांच्या सर्वात मोठ्या तळावर. तो तळ होता पेडगाव. भीमा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेलं पेडगाव हे मुघलांचं दक्षिण भारतातील मुख्य लष्करी केंद्र होतं. 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचं बांधकाम झालं. पांडे पेडगावचा भुईकोट असं या किल्ल्याचं सुरुवातीचं नाव होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे या भुईकोट किल्ल्याच्या देखभालीची सेवा होती. त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश हा या किल्ल्याचा त्यावेळी किल्लेदार होता. तो स्वतःला दक्षिणेचा शहनशाह समजत होता. त्यानं तिथं एक प्रचंड सैन्य ठेवलं होतं. या किल्ल्याचं नाव बदलून त्यानं स्वतःच्या नावावर या किल्ल्याला बहादूरगड असं नाव ठेवलं होतं. हा केवळ किल्ला नव्हता, तर मुघल सैन्याची मुख्य बँक आणि रसद पुरवठा केंद्र होतं. बहादूर खानाने संपूर्ण दक्षिण भारतातून लुटलेला संपत्तीचा साठा औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी तिथं गोळा केला होता. गडाच्या तळघरामध्ये 1 कोटी रुपयांचा शाही खजिना आणि तबेल्यामध्ये 200 पेक्षा जास्त उच्च जातीचे अरबी घोडे होते. बहादूर खान खूप गर्विष्ठ होता. तो नेहमी म्हणायचा, शिवाजी रायगडावर बसून राज्य चालवत असेल, पण दख्खनमध्ये माझी सत्ता चालते. मराठ्यांची माझ्या गडाकडे बघायची हिंमत होणार नाही. पण बहादूर खानाला हे माहीत नव्हतं की त्याच्या महालाच्या भिंतींनाही स्वराज्याच्या गुप्तहेरांचे कान लागले होते. स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक स्वतः वेषांतर करून बहादूरगडात घुसले होते. बहिर्जींनी अचूक माहिती काढली. खजिना कुठे ठेवला आहे, अरबी घोडे कोणत्या तबेल्यात आहेत, किल्ल्याचे पहारेकरी कधी सुस्तावलेले असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहादूर खानाचा कमकुवत दुवा कोणता, तर त्याचा अति आत्मविश्वास आणि अहंकार. बहिर्जींनी ही सर्व माहिती रायगडावर महाराजांपर्यंत पोहोचवली. राज्याभिषेकाचा खर्च वसूल करण्यासाठी यापेक्षा मोठी आणि सोपी संधी दुसरी असूच शकत नव्हती.
महाराजांनी हा किल्ला लुटण्यासाठी अशी एक शक्कल लढवली जी ऐकून आजचे आधुनिक लष्करी रणनीतिकारही थक्क होतील. महाराजांनी आपल्या 9,000 सैन्याची 2 तुकड्यांमध्ये विभागणी केली. पहिली तुकडी केवळ 2,000 सैनिकांची होती, ज्याचे नेतृत्व एका शूर मराठा सरदाराकडे होते. या तुकडीचे काम युद्ध जिंकणे नव्हते, तर नाटक करणे होते. दुसरी तुकडी 7,000 कसलेल्या मावळ्यांची मुख्य फौज होती. ती बाजूच्या जंगलात पूर्णपणे लपून राहणार होती. पेडगाव लुटण्याचा सगळा प्लॅन रेडी झाला. अखेर 16 जुलै 1674 हा दिवस उजाडला. पण यातही एक गंमत होती. 2,000 मावळे पेडगाव लुटणार ही बातमी बहादूर खानापर्यंत पोहोचली. ही बातमी महाराजांच्या गोटातून मुद्दामच बहादूरगडापर्यंत पोहोचवली गेली. त्यामुळे बहादूर खान जागा झाला. मनातल्या मनात हसला. फक्त 2,000 मावळे, उनको तो मैं चूहों के माफिक खतम कर दूंगा, असं म्हणत तो कुत्सितपणे हसला. ठरलेल्या वेळी पेडगावच्या बहादूरगडाच्या वेशीवर मराठ्यांचं 2,000 सैन्य आलं. ढोल ताशे वाजवत मोठ्याने ओरडत मराठ्यांनी उघड हल्ला केला. जणू काही मराठे संपूर्ण किल्ला जिंकण्याच्या इराद्याने आले आहेत. किल्ल्याच्या बुरुजावरून बहादूर खानाचे सैनिक तयार होते. मावळ्यांनी गडाच्या दरवाजापर्यंत कूच केली. बहादूर खानानेही फक्त 2,000 सैनिक आहेत असं समजून गडाचे दरवाजे उघडे ठेवले. हे मावळे आत घुसले की त्यांना कापून काढायचं, असा बहादूर खानाचा प्लॅन होता. पण मराठ्यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन आधीच ठरलेला होता. मुघल सैन्य जवळ येताच मराठ्यांच्या 2,000 मावळ्यांच्या तुकडीनं घाबरल्याचं सोंग घेतलं आणि ते मागे फिरून पळू लागले. बहादूर खानाचा अहंकार आता 7व्या गगनाला भिडला. मराठे पळत आहेत, त्यांना जिवंत पकडा, असे ओरडत त्याने 2,000 मावळ्यांचा पाठलाग सुरू केला. मराठे पुढे आणि मुघल पाठीमागे जीव घेणा पाठलाग सुरू झाला. बहादूर खानाचे सैन्य जेवढे जवळ यायचे तेवढे मराठ्यांचे घोडे जास्त पळायचे. मावळे बहादूर खानाला खिळवून ठेवत लढत लढत मागे खेचत राहिले. बहादूर खान त्यांना पकडण्याच्या वेळात इतका आंधळा झाला की तो किल्ल्यापासून 1-2 नाही तर तब्बल 25 कोस म्हणजे सुमारे 75 किलोमीटर लांबपर्यंत गेला. आता बहादूरगड मुघल सैन्याविना रिकामा झाला होता. गडावर फक्त काही म्हातारे पहारेकरी आणि कारकून उरले होते. बहादूर खान 25 कोस दूर गेल्याचे पाहिल्यावर दुसऱ्या 7,000 मावळ्यांच्या तुकडीनं बेत फत्ते केला. बाजूच्या झाडीत दबा धरून बसलेली महाराजांची 7,000 मावळ्यांची मुख्य फौज वादळासारखी बहादूर गडावर तुटून पडली. गडावर प्रतिकार करायला कोणीच नव्हते. मराठ्यांनी थेट मुघलांच्या मुख्य खजिन्यावर आणि तबेल्यावर ताबा मिळवला. अवघ्या काही तासात मुघलांचा 1,00,000 होनाचा खजिना, काही सोनं नाणं आणि शाही तबेल्यातील 200 उत्कृष्ट अरबी घोडे मराठ्यांनी हस्तगत केले. ज्या घोड्यांवर बसून मुघल स्वराज्यावर चालून येणार होते त्याच घोड्यावर मुघलांचाच खजिना लादून मावळे वाऱ्याच्या वेगाने रायगडाच्या दिशेने रवाना झाले. राज्याभिषेकाचा संपूर्ण खर्च एका रात्रीत एकाच मोहिमेत मुघलांकडून वसूल झाला होता. तिकडे 25 कोस दूर गेलेल्या 2,000 मावळ्यांनी बहादूर खानाला चांगलाच दमवला. गडावर धूर दिसू लागल्यावर या 2,000 सैनिकांना काम फत्ते झालं असा मेसेज मिळाला. त्यानंतर 2,000 मावळ्यांची तुकडी अचानक पाठलाग सोडून डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यात गायब झाली. बहादूर खानानं मोठ्या गर्वानं मी मराठ्यांना पळवून लावलं अशा थाटात पाठलाग थांबवला. परंतु त्यानंही बहादूरगडावरील धूर पाहिला. धुराचे मोठे लोट किल्ल्यातून येत होते. खानाने भीतीने औंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, अगर हम सब यहाँ है तो किले पर कौन है? किल्लेदारानं उत्तर दिलं, कोई नहीं जहाँपना, आपका हुकुम था, सबने चढ़ाई करनी है शिवाजी के उन 2,000 मावलों पर. आता किल्लेदार, सेनापती आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. काहीतरी अक्रीत झालं असणार ह्याचा अंदाज त्यांना आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हेही ध्यानात आलं. खान जेव्हा गडावर आला तेव्हा ज्याची भीती होती तेच घडलं होतं. बोंबलत एक घोडेस्वार आला. हुजूर, गजब हो गया, हम लुट गए, बर्बाद हो गए, आप सब वहाँ 2,000 मराठों के पीछे दौड़े और यहाँ किले पर 7,000 मराठों ने धावा बोल दिया, सब लूट के चले गए हुजूर. खानाचे तबेले रिकामे झाले होते. खजिना साफ झाला होता.
तो ज्या मराठ्यांना वेड समजत होता त्यांनी त्याला जिवंतपणी असं काही वेड्यात काढलं होतं की नंतर औरंगजेबही बहादूर खानाच्या तोंडावर थुंकला. स्वतःला अतिशहाणा समजणारा बहादूर खान ज्या प्रकारे मूर्ख बनला तिथूनच मराठीत दोन म्हणी प्रसिद्ध झाल्या. पेडगावचे शहाणे आणि वेड घेऊन पेडगावला जाणे. म्हणजेच मुद्दाम मूर्खपणाचे सोंग घेणे किंवा स्वतःला शहाणे समजून मूर्ख ठरणे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आर्थिक आणि लष्करी नियोजन तुम्हाला कसे वाटले? एकाच मोहिमेत राज्याभिषेकाचा खर्चही वसूल आणि शत्रूची नाचक्कीही. शिवरायांच्या या अचाट बुद्धिमत्तेला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.